आत्ता सादर झालेल्या बजेटचं सोप्या शब्दात आणि 100 तज्ज्ञांसह आपण विश्लेषण करणार आहोत आणि त्यासाठी झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्यासह हे सगळे तज्ज्ञ सध्या आपल्यासाठी उपलब्ध आहेत। तेव्हा यानंतर थेट आपण जाऊया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समध्ये। उदय सर। नमस्कार। LIC प्रस्तुत झी24 तास आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या बजेट 2017 या कार्यक्रमात आपलं स्वागत। नरेंद्र मोदी सरकारचा चौथा अर्थसंकल्प काही क्षणांपूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केला आणि त्याच्यावर आता सर्व प्रकारचं विश्लेषण आपण करणार आहोत। आपल्या सोबत सतीश मराठे, जयराज साळगावकर, अजित जोशी, गिरीधर पाटील, राम भोगले आणि शंतनू भडकमकर तसंच माझ्यासोबत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे जवळपास 101 उद्योजक मला या समोर दिसत आहेत। त्या सगळ्या मान्यवरांच्या सोबत आपण या बजेटवरच्या त्यांच्या प्रतिक्रिया त्याचं विश्लेषण घेणार आहोत। सुरुवात करूया ही जयराज साळगावकर यांच्यापासून। जयराज साळगावकर, या बजेटच्या वैशिष्ट्याबद्दल काय सांगाल? हे बजेट हे फायनान्स बजेट म्हणून कमी आहे आणि पॉलिसी बजेट म्हणून अधिक आहे। याचं कारण या बजेटच्या सुरुवातीलाच त्यांनी सरकारचा 10 पॉइंट फायनान्शियल प्रोग्राम दिलेला आहे आणि एका सेक्टरमध्ये आपण काय करणार हे विशद करून सांगितलं आहे। त्याच्यामुळे फायनान्सचा अँगल असतो तो असतोच, तो नेहमीच्या बजेटपेक्षा याच्यात कमी आहे। सूटी लोकांना आधीच म्हटल्याप्रमाणे सवलती, इन्कम टॅक्समध्ये सवलत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी बरीच मागणी होती की शेतीमध्ये पैसे आले पाहिजेत, ते 10 लाख कोटी रुपयांचं आणि त्याचप्रमाणे 20,000 कोटीचे 40,000 कोटी त्यांनी केलेले आहेत। डिफेन्समध्ये काय फारसा फरक केलेला नाही आहे, जिकडे नेहमी लोकांचे डोळे असतात ते, परंतु ओव्हरऑल हे बजेट छोटासा प्रश्न हा, नोटाबंदी नंतरचं पहिलं बजेट होतं आणि त्याचा काही परिणाम? तेच सांगतो, डिमॉनिटायझेशन जी अपेक्षा होती की झालेल्या दुःखावर फुंकर घातली जाईल तशी घातली गेली असं मला वाटतं। जवळजवळ 2.5 लाख रुपये 5 लाख रुपयापर्यंतचा इन्कम टॅक्स काढून टाकला आहे त्यांनी। बाकीच्या लोकांना विनंती केली आहे, पुढेही स्लॅब कमी केली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती, जी भीती होती की जो रेशिओ आहे GDP आणि डेफिसिटचा तो 3.5 वर कंट्रोल होईल की नाही, तो त्यांनी 3.2 वर आणलेला आहे। ही यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्याच्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणजे ग्लोबलायझेशनमधले आपले जे अडसर आहेत ते या रेशिओमुळे कमी होतील। त्याच्यामुळे हे बजेट ओव्हरऑल मला आशादायक वाटतं। सतीश मराठे यांच्याकडे जाण्यापूर्वी एक छोटीशी महत्त्वाची बातमी ती म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही या बाजारात सकारात्मक अशा प्रकारचा चढाव आपल्याला दिसतो। एक प्रकारे मार्केटनी याचं सकारात्मक असं स्वागत केलेलं आहे। या बजेटवरची रिॲक्शन सतीश मराठे। बँकांच्या कॉन्टेक्स्टमध्ये फार काही घोषणा झाल्या असं वाटलं नाही, पहिला महत्त्वाचा मुद्दा। पण ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीज आणि सिक्युरिटायझेशन करणाऱ्या कंपन्यांना लिस्टिंग करण्याची आम्ही मुभा देणार, हा एक त्याच्यातला फार महत्त्वाचा मुद्दा होता, ज्याच्यामुळे बँकांना त्यांच्याकडचं जो NPA तो कमी करायला मदत होईल असं त्यातलं दिसतं। ग्रामीण भागात डिमॉनिटायझेशनचा पेमेंट करताना फार त्रास झाला होता, पर्टिक्युलरली विकास सोसायट्या, डेअरी सोसायट्यांच्या आणि शेतकऱ्यांना देखील त्यांच्याकडे मजदुरांना पैसे द्यायला त्रास होत होता। आज जी त्यांनी घोषणा केली की 63,000 विकास सोसायट्या देशातल्या पॅक्स या आम्ही ऑनलाईन फुल्ली कम्प्युटराइज करून कोर बँकिंग सोल्युशनशी जिल्हा बँकांच्या माध्यमातून जोडणारो ही ग्रामीण भागातली पेमेंट सिस्टीम ही ऑर्गनाइज सिस्टीममध्ये आणण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं पाऊल आहे असं मी स्वतःला मानतो। आणि जसं आता साळगावकरांनी म्हटलं की ग्रामीण भागामध्ये अधिक उत्पन्न, जोड उत्पन्न वाढावं याच्याकरता त्यांनी डेअरीकरता फार मोठी झेप याच्यातनं घेतलेली आत्ता दिसते। NDDB बरोबरच एक सेपरेट फंड याच्याकरता केलं आहे। ग्रामीण भागामध्ये शेतीला येणारा दुष्काळाच्या परिणाम, पावसाच्या कमी अधिक परिणामापासून वाचवण्याच्या करता गुजरात पॅटर्न ऑल इंडिया लेवलला आता ते इम्प्लिमेंट करतायत असं दिसतं। साधारण 5 वर्षापूर्वी गुजरातमध्ये 1 लाखाच्याहून अधिक तळी होती। आज देशभरात ह्या पुढच्या वर्षाअखेरपर्यंत 10 लाख तळी होतील आणि त्याचा एक ऑब्व्हियसली फायदा होणार आहे असं दिसतं। आपल्याकडे क्रॉप इन्शुरन्स किंवा फेल्युअर ॲग्रिकल्चरल सेक्टरचं एक पर्सेंटेज आहे त्यांनी 40% वाढवलं, ही पण एक महत्त्वाची भूमिका आहे असं मी मानतो।
याचबरोबर उद्योग व्यवसायासाठी विशेषतः लघु आणि मध्यम उद्योगांसाठी या बजेटमध्ये काय आहे यांचं कारण जॉब क्रिएशन म्हणजे रोजगार निर्मितीची अफलातून क्षमता, त्याचबरोबर मेक इन इंडिया मधला त्यांचा सहभाग, त्यांच्या समोर असणारी अनेक आव्हानं याचा परामर्श या अर्थसंकल्पात कसा घेण्यात आलाय? राम भोगले. ज्या MSMEs मोठ्या प्रमाणावरती जॉब्स क्रिएट करतात त्या MSMEsना पहिल्यांदा एवढं महत्त्व दिलं गेल्याचं या बजेटमध्ये दिसतं. आणि जी टॅक्स रिफॉर्म्सच्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकलेली आहेत यातनं जवळजवळ 5,96,000 असं त्यांनी कोट केलं. एवढ्या MSMEsना बेनिफिट होणार आहे आणि त्याचा योग्य तो परिणाम म्हणजे 50 कोटी रुपयापर्यंत टर्नओव्हर करणाऱ्या कंपन्यांना जो कॉर्पोरेट टॅक्स त्यांनी कमी केलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्यांना बेनिफिट्स दिलेले आहेत याचे निश्चितपणे चांगले परिणाम आपल्याला दिसतील. आपल्या देशात एक फक्त फॉलआउट असा असतो की 50 कोटीच्या वरती आपण वाढायचंच नाही असं साधारणतः सगळ्यांची मानसिकता होते. तर ती मात्र लोकांनी तशी ठेवू नये आणि 50 कोटीच्या वरती जाऊन थोडा टॅक्स जास्ती लागेल ही जी भीती आहे ती कदाचित पुढच्या 2 वर्षात ती कमी होईल असं आपण बाळगून चालू. पण अतिशय चांगला तो रिफॉर्म होता. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की उद्योगांना तुम्हाला मार्केट क्रिएट करून बजेटरी ॲलोकेशन जवळजवळ 24% वाढवलेलं आहे ग्रामीण भागातलं आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरचंही बजेटरी ॲलोकेशन जवळजवळ तेवढ्याच टक्केवारीने वाढवलेलं आहे. मला स्वतःला असं वाटतं की या 2 ॲडिशनल बजेट्समुळे उद्योगांना जे काही डिमॉनिटायझेशनचे परिणाम सहन करावे लागले होते त्यातनं बाहेर पडायला निश्चितपणे मदत होईल. म्हणजे या बजेटमध्ये लघु आणि मध्यम उद्योगांसाठी ज्या भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत त्याचं श्रेय तुम्ही निश्चलीकरणाला द्याल का अर्थमंत्र्यांना द्याल? मी असं दोन वेगळ्या व्यक्ती होत्या बहुधा असं वाटतं अनेकांना. मी असं म्हणतो की निश्चलनीकरणाचा जो निर्णय सरकारने घेतला त्याचे जे परिणाम त्यांना दिसले त्यामुळे योग्य असे निर्णय त्यांनी या बजेटमध्ये राबवायचं ठरवलेलं आहे. योग्य असे निर्णय घेतले गेलेत पण परिणाम दिसले तरी योग्य निर्णय घेण्याचं श्रेय आपल्याला फायनान्स मिनिस्टरनाच द्यावं लागेल या सरकारलाच द्यावं लागेल. जसं ग्रामीण भारतासाठी खूप मोठ्या प्रमाणात सुविधा पुरवल्या आहेत. मागच्या वर्षी जी रेग होती तीच रेग एक प्रकारे यावेळी पुढे वाढवण्यात आली आहे. कृषी क्षेत्रासाठी भरघोस सेवा सुविधा पुरवण्याचं यावेळी अपेक्षित होतं. त्या फ्रंटवर नेमकं काय केलंय? गिरीधर पाटील आपल्याबरोबर शेती अर्थतज्ञ आहेत, शेतीचे तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नाबार्डला सक्षमीकरणासाठी 1900 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. 10 लाख कोटीच्या कर्जाचा वाटपाचा एक आपल्याला आता समोर प्रपोजल ठेवण्यात आलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ग्रामीण क्षेत्रामध्ये विशेषतः कृषी क्षेत्राची अर्थव्यवस्था आमूलाग्र बदलण्याच्या संदर्भामध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट बदलण्याच्या दृष्टिकोनातून यात काही भरघोस दिसतंय का? गिरीधर पाटील. देशातील 55% लोकसंख्येच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने या अर्थसंकल्पामध्ये चित्र दिसायला पाहिजे होतं तसं काही दिसत नाही आहे. शेतीचे सगळे प्रश्न खरं म्हणजे आर्थिक आहेत आणि अर्थसंकल्पामध्ये त्याच्याकडे आर्थिक दृष्टीनेच पाहायला पाहिजे होतं. तसं न होता एक कॉस्मेटिक चेंजेस वरवरचे चेंजेस आपण केलेले दिसत आहेत. खरं म्हणजे शेतीची परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की पेशंटला ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्याच्या ऐवजी त्याच्या कपाळाला टिकली लाव, त्याच्या तोंडाला पावडर फास, त्याला असे कॉस्मेटिक चेंजेस ते खुश होईल असा एक साधारणतः प्रयत्न दिसतो आहे. खरं म्हणजे शेतीतलं भांडवल यायला गेलेलं आहे आणि शेतीमध्ये पैसा ओतल्यानंतरच शेती आज फायदेशीर होणार आहे. आज शेतीमध्ये भांडवल का येत नाही? शेती ही तोट्याची असताना शेतीमध्ये भांडवल येत नाही. म्हणजे मूळ मुद्दा बाजूला ठेवून फक्त शेती वरवरच्या कारणाने वाचवायची. 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू असं म्हणताय. शेतकऱ्याचंच कशाला? तुम्ही आणि मी कुठल्याही बँकेमध्ये 5 वर्षासाठी FD केली तर ती डबल होते. मग कुठले प्रयत्न सरकार करणार? आणि हे जे प्रयत्न आहेत याचा आणि बजेटचा तसा काही संबंध नाही आहे. 10 लाख कोटी जी काही तरतूद केली ती कर्जाची तरतूद आहे. ही तरतूद बँका किती सक्षमतेने पार पाडतात. राष्ट्रीयकृत बँकांचा एका वर्षाचा 18% टार्गेट कंप्लीट केल्याचा फक्त रिपोर्ट आहे. बाकी टार्गेटच पूर्ण होत नाही. तुमच्याकडे ॲलोकेशन्स आहेत पण ते जर लाभार्थ्यांपर्यंत जातच नसतील तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा अर्थसंकल्प म्हणून भरघोस तरतूद करण्यात आली ती म्हणजे मनरेगाच्या
तरतुदीविषयी याच्याबद्दल काय सांगाल? कारण त्यातही खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सरकार करताना दिसतंय. मनरेगा ही तुम्हाला श्रमावर आधारित असलेली मदत आहे. शेतकऱ्याचं शेतीमध्ये जे नुकसान होतं त्याची भरपाई त्याच्यातून होत नाही. आता आपली UBIची स्कीम, काल जयंतरावाने सांगितलं की भारतामध्ये UBI सारखी स्कीम राबवणं खूप कठीण आहे. खरं म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या नावावरती जिरायत शेती आहे आणि 5 एकरच्या आत शेती आहे, असे 7-12 जेवढे त्यांना तुम्ही डायरेक्ट UBI द्या ना. त्याच्याकडे भांडवल पण येईल, तो शेतीमध्ये काहीतरी गुंतवणूक पण करेल आणि त्यातून शेती त्याची फायद्याची होईल. दुसरं एक, आपण NGOना जो काही कंपन्यांसाठी ATCच्या खाली आपण मदत करतो, विदाऊट टॅक्स त्यांना आपण मदत देतो, तशा प्रकारची मदत जर कॉर्पोरेट सेक्टरने जर शेतीमध्ये गुंतवणूक केली तर त्यातून मी टॅक्स रिबेट पण द्या आणि शेतीमध्ये गुंतवणूक पण येऊ द्या. अशा मार्गांच्या ऐवजी जमिनीची परीक्षण करणाऱ्या आम्ही लॅबोरेटरीज काढू, हे सॉइल हेल्थ करू, कार्ड, सॉइल हेल्थ कार्ड, सॉईल लॅबोरेटरीज एकूणच काढू. कृषी क्षेत्रासाठी केलेल्या ज्या तरतुदी आहेत, ज्या सोयी सवलती दिलेल्या आहेत, ज्या योजना सांगितलेल्या आहेत, त्या फारशा पुरेशा नाहीत, सक्षम नाहीत नाही. असं आपलं आताचं. त्यातला एक महत्त्वाचा भाग कसा आहे की शेतमाल बाजाराच्या बाबतीमध्ये जे काही सुधार आवश्यक होते, APMC ॲबॉलिशमेंट पाहिजे होती, नवीन टर्मिनल मार्केट्स यायला पाहिजे होते, एक्सपोर्टच्या दृष्टीने, प्रक्रियेच्या दृष्टीने जे काही जो त्याच्यावरती भर द्यायला पाहिजे होता, तसं काहीच दिसत नाही आहे. आपण जाऊया कर रचनेकडे. कारण 99 लाख लोकांनी 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न दाखवलेलं आहे. तर त्याच वेळेला ज्या लोकांनी परदेश प्रवास केला त्यांची संख्या कोटीमध्ये, ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांची संख्या कोटीमध्ये, एकूणच वेतनधारी अशा प्रकारचेच आपल्याकडे फक्त टॅक्स पेयर आहेत आणि वेतनधारी व्यतिरिक्तचे टॅक्स पेयर्स आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप कमी आहे. अशा प्रकारचे एक मजेशीर आकडेवारी अर्थमंत्र्यांनी आज सादर केली. मुळात कर रचनेमध्ये पर्सनल इन्कम टॅक्समध्ये काय फरक पडला आहे जाणून घेऊया अजित जोशी यांच्याकडून. खरं तर ही आकडेवारी ज्या वेळेला अर्थमंत्री जाहीर करत होते तेव्हा मला असं वाटत होतं की काहीतरी हा कररचनेचा किंवा टॅक्स बेस वाढवायच्या दृष्टीने काहीतरी स्कीम येईल, पण तशी मात्र काही आली असं मला वाटत नाही. 5 लाखाच्या खालती जे आहेत त्यांना जो बेनिफिट मिळालेला आहे तो त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या साधारण 1.5% एवढा आहे आणि त्या बदल्यात 50 लाखाच्या वर जे कमावत आहेत त्यांच्याकडनं जे अतिरिक्त अतिभार वसूल केला जातोय तो 2 ते 2.5% कमीत कमी जाईल. कदाचित 2.5%च्या पेक्षा थोडा जास्त होईल. त्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की एका बाजूला जे कमी झालंय तो कर कमी झालाय, ज्याच्यातला हिस्सा 42% राज्यांना द्यावा लागतो, आणि दुसऱ्या बाजूला वाढवलाय तो अधिभार वाढवलाय, ज्याच्यातला कुठलाही हिस्सा केंद्र सरकारला द्यावा लागत नाही. त्यामुळे एका अर्थाने राज्य सरकारचा जो महसूल आहे 42% तो कमी करून केंद्र सरकारने आपल्याकडे वळवून घेतलेला आहे, असं याचा अर्थ आपण घेतला पाहिजे. एक सामान्य माणसासाठी खूप आनंदाची बातमी आहे ती अशी आहे की कॅपिटल गेनच्या संदर्भात त्यांनी जे इंडेक्सेशनचं इयर शिफ्ट केलेलं आहे त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. मात्र तीच बातमी रिअल इस्टेटसाठी थोडी धोकादायक असू शकते. कारण आता असं होणार आहे की जे कोणी 2000 सालापूर्वीचं घर विकायला जातील त्यांचा जो कॅपिटल गेन आहे तिची अमाऊंट कमी येईल. पर्यायाने त्यांना जी पुन्हा गुंतवणूक करायला लागेल त्या गुंतवणुकीची अमाऊंट कमी येईल आणि त्यामुळे जे कंपल्शनमधनं गुंतवणूक होत होती की बा आता माझं घर विकलंय, 40 लाख रुपये कॅपिटल गेन झालाय, 8 लाख रुपये टॅक्स भरायच्या ऐवजी मी त्याच्यात नवं घर घेतो, हे जे कल्पना होती ती आता मुळात 40 लाखाच्या ऐवजी कदाचित 10 लाख रुपये गेन होईल. आणि कदाचित लोक असंही म्हणतील की आम्ही कर भरतो पण नवं घर घेत नाही. त्यामुळे खरं सांगायचं तर रिअल इस्टेटला 3 प्रोव्हिजन्स आहेत की ज्या मला आश्चर्यकारक वाटल्या की रिअल इस्टेटच्यासाठी माझ्या मते त्या नकारात्मक आहेत. पहिली गोष्ट अशी की नोशनल रेंट 1 वर्षासाठी जे म्हणजे 1 वर्षाची जी सवलत दिली नोशनल रेंट न घेतल्याची, त्यामुळे किमती रिअल इस्टेट सेक्टरला फायदा असू शकेल, पण सामान्य माणसाला मात्र किमती कमी करण्याची जी आशा होती की किमती कमी करण्याचं जे प्रेशर यायला पाहिजे बिल्डर लॉबीवर, तर ते प्रेशर हे 1 वर्षाच्यामुळे थोडंसं रिलीज झालेलं आहे असं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सिमेंट आणि स्टील कंपन्यांचे भाव वधारलेले आहेत, परंतु खरोखरच तुमची आमची घरं या सगळ्या तरतुदीनंतर स्वस्त होणार आहेत का जाणून घेऊया ललित गांधी यांच्याकडे. ललित गांधी, काय मत आहे आपलं? सुरुवातीला सांगितलं होतं की हा सवलतींचा वर्षाव करणारा अर्थसंकल्प असेल. अगदी वर्षाव नसला तरी शिडकाव करण्याचा त्यांनी नक्की प्रयत्न केलेला आहे आणि सर्वच क्षेत्राला काही ना काहीतरी देऊन एक समतोल साधण्याचा प्रयत्न या बजेटमधून केला आहे असं दिसतंय. आणि रिअल इस्टेटलाही नक्कीच आम्हाला एक बूस्ट मिळेल आणि आमच्या देशातला सगळी ही व्यवस्था ही भावनेवर जास्त चालते, तर पॉझिटिव्ह सेंटिमेंट हे नक्की त्यांनी दिलेलं आहे. आणि अफोर्डेबल हाऊसिंगला त्यांनी जे काही टेक्निकल एरर्स होत्या त्या पॉलिसीमध्ये त्या दूर करायचा प्रयत्न केला. प्रोजेक्ट कम्प्लिशनचा 3 वर्षाचा पिरियड आम्हाला 5 वर्ष करून दिला, ते सुद्धा एक चांगली
गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि ह्या 2-3 गोष्टीचा परिणाम रिअल इस्टेटला एक चांगल्या पद्धतीनं हा सेक्टर डेव्हलप होण्याला होईल. आणि रिअल इस्टेट सेक्टर जसा डेव्हलप होईल तसा बाकीच्या इंडस्ट्रीसुद्धा डेव्हलप होतात. आणि जसं आपण बघितलं होतं की स्टील आणि सिमेंट दोन्हीचे स्टॉक वाढले, तर या दोन्ही क्षेत्रामध्ये आपण सुरुवातीला अंदाज वर्तवला तसं मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. गृहनिर्माण क्षेत्राकडून सुद्धा आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राकडून सुद्धा, या दोन्हीकडून वाढणार आहे. प्रेक्षकांना एकच गोष्ट जाणण्यात रस आहे, तुम्हाला याच्यातनं किती रिलीफ मिळाला हे तर कळलं, परंतु तुम्ही आम्हाला किती रिलीफ देणार सांगा. तुम्ही घरं स्वस्त करणार का सांगा. 100% कारण करणार. याच्यामध्ये होल्डिंग कॅपॅसिटी तुमची जी आहे त्या होल्डिंग कॅपॅसिटीवर काय अटॅक झालेला नाही. अजित काय सांगा. नाही, इनफॅक्ट होल्डिंग कॅपॅसिटी त्यांची स्ट्रॉंग झालेली आहे, कारण 1 वर्षापर्यंत नोशनल रेंट लावत नाहीयेत. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे, जर अफोर्डेबल हाऊसिंगचं आपण 30 स्क्वेअर मीटरचं बिल्टअपवरनं कार्पेटवर गेलो म्हणजे ऍक्च्युली घराची साईज मोठी केली. त्यामुळे बिल्डर लॉबीला हा आणखीन एक फायद्याचा मुद्दा आहे की अफोर्डेबल हाऊसिंग हे आपण 30 स्क्वेअर मीटर बिल्टअप म्हणत होतो, त्यावेळेला ते खऱ्या अर्थाने छोटं घर बनत होतं. आता 30 स्क्वेअर मीटर आपण कार्पेट म्हणतोय. त्यामुळे ह्याच्यातून अफोर्डेबल हाऊसिंग उलट जास्त मोठं होणार आहे आणि त्याचा फायदाच त्यांना होणार आहे. घराच्या किमती कमी होण्याच्या दृष्टीने त्याची मला वाटत नाही फारसा काही उपयोग होईल. नॉर्मल फॅमिलीला राहायला 30 स्क्वेअर मीटर तुम्ही जर बिल्टअप म्हटलं तर ती झोपडीच होते. त्यामुळे हे कार्पेट करण्याचा निर्णय हा चांगली आहे. आणि बिल्डर लॉबी याला एक निगेटिव्ह दृष्टिकोनातून बघणं कुठेतरी आपण बंद करायला पाहिजे. 2-4% लोक त्यामधले काही खराब असतील, पण ओव्हरऑल हा सेक्टर या देशाच्या इकॉनॉमीमध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्यूट करतो. त्यामुळे या सेक्टरला बूस्ट देण्याची गरज होती आणि हा सेक्टर बूस्ट मिळाला तर नक्की त्याचा फायदा आम्ही कस्टमरपर्यंत पास ऑन करू, यामध्ये कुठलीही शंका नाही नाही. साहेब, बिल्डर लॉबीला काही मी चांगलं वाईट बोलत नाही. मी एवढंच सांगू इच्छितो की बाजाराचा सोपा नियम मागणी आणि पुरवठ्याचा असतो. पुरवठ्यावरचं प्रेशर जर कमी झालं तर किमती कमी होत नाहीत. प्रश्न त्यांचा असा होता, किमती कमी होतील का. मागणीपेक्षा पुरवठा जास्त आहे. आमच्याकडे भरपूर स्टॉक पडून आहे आणि आम्हाला किंमत तो उतरलेली liquidate करायचा नाहीये. आहे. किंमत उतरलेली आहेत. अगदी मुंबई सारख्या ठिकाणी आणि ठराविक प्राईम लोकेशन सोडल्या तर बऱ्यापैकी किमतीवर परिणाम झालेला आहे. आम्ही रोज फील करतोय. डिमॉनिटायझेशन डिक्लेअर झालं त्या दुसऱ्या दिवशी आमच्या सगळ्यांच्या नेटवर्थ 25-30% कमी झाल्या. आपण त्याच्यावर आयात निर्यातीकडे वळूया. आयात निर्यातीवर या बजेटमध्ये नेमकं काय, याचं कारण आपल्याकडची आयात खूप वाढत होती. कच्च्या तेलाच्या किमतीचं मार्केट प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतंय. त्याचबरोबर अमेरिकेने इराण इराक बरोबर आमच्या तेलाच्या संदर्भातले संदर्भ कसे असतील याचे पूर्ण संकेत ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर केलेलं आहे. त्याचबरोबर भारताला आयात कमी करून निर्यात वाढवायची होती, परंतु सध्या निर्यातीचा दर खूप मोठ्या प्रमाणावर घटलेला आहे. असं असताना आयात निर्यातीच्या क्षेत्रामध्ये आणि उद्योग जगतामध्ये नेमका काय संदेश गेलाय, विशेषतः बिग कॉर्पोरेट हाऊस, जाणून घेऊया शंतनू भडकमकर यांच्याकडून. शंतनूजी, आता चर्चेच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की फोकस जास्त पॉलिसी डायरेक्शनचा आहे, फिस्कल फोकस कमी आहे. पण हा ट्रेंड गेले 10-15 वर्ष आहे. म्हणजे हा नवीन ट्रेंड नाही आहे की फायनान्शियल प्रोव्हिजन्सपेक्षा पॉलिसी डायरेक्शनच्या प्रोव्हिजन जास्त आहे. डायरेक्ट प्रोव्हिजन्स कुठल्याही मला एक्सपोर्ट प्रमोशनच्या याच्यात फारशा दिसत नाही आहेत. पण मेन जो याच्यात भाग आहे की जे एक्सपोर्ट प्रमोशनला इन्फ्रास्ट्रक्चरची जी गरज आहे, जर एक्सपोर्ट वाढवायचा असेल तर आपण एका लेवलला पोचलो होतो की जर इन्फ्रास्ट्रक्चर नाही वाढवलं तर एक्सपोर्टेबल सरप्लस असेल तरी एक्सपोर्ट करता येणार नाही. त्याच्याकरता 4 लाख कोटी जवळजवळ त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये घातलेले आहेत. त्याचा निश्चितच एक्सपोर्ट प्रमोशनला उपयोग होईल. आणि ओव्हरऑल त्यांनी टॅक्स कंप्लायन्स, लॉ कंप्लायन्स, ईज ऑफ डुईंग बिझनेसला टच केलंय. त्याचं डिटेलिंग काय हे बघायची गरज आहे. त्यांनी निश्चित एक इम्पेटस मिळेल. पण स्पेसिफिक प्रोव्हिजन 12 महिन्याला पुरेल एवढं आपलं आता परकीय गंगाजळी आपल्याकडे आहे. एक प्रकारे ही एक चांगली सिच्युएशन, हेल्दी सिच्युएशन आपल्या अर्थव्यवस्थेची आहे. त्याच्यामध्ये काही सुधार होईल का, त्याच्यामध्ये घट होईल या सगळ्यामुळे असं वाटतंय? कारण एक्सपोर्टला फार मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असं आता दिसत नाही, असं आपण विधान केलं, म्हणून हा प्रश्न विचारतो. याचं कारण आमच्या आयातीला कुठेतरी खीळ बसणार आहे असंही कुठेतरी दिसत नाहीये. बाहेरच्या ही वातावरण एक्सपोर्टला फार पोषक नाहीये. आपण अमेरिकेच्या घोषणा असो किंवा युरोपियन युनियन किंवा सगळीकडे लोकांना, स्वतःच्या लोकांना नोकऱ्या द्यायच्या आहेत आणि जॉबलेस ग्रोथ हा सगळीकडचा फेनॉमिना आहे. त्याचं अर्थात वेगळं विश्लेषण करता येईल, त्याच्यात वेगवेगळे एलिमेंट्स आहेत. पण नुसतं फायनान्शियल सपोर्ट देऊनही एक्सपोर्ट वाढत नाही असं सगळे अभ्यास दाखवतात. की ज्या वेळेला फायनान्शियल सपोर्ट देतात एक्सपोर्टला त्याचा तात्पुरता महिना 2-3 महिने फायदा होतो, पुन्हा न्यूट्रलाइज होऊन जातं ते ग्राउंड. त्यामुळे आपण कॉम्पिटेटिव्ह कसे होऊ आणि आपण क्वालिटीत कसे वर जाऊ हाच खरा एक्सपोर्ट फोकस ठेवला पाहिजे. रामभाऊ काय सांगाल?
आपण बजेट स्पीचमधला एक मुद्दा जर लक्षात घेतला की ज्याच्यात त्यांनी करंट अकाउंट डेफिसिटवरती कॉमेंट केली होती आणि करंट अकाउंट डेफिसिट आपलं GDPच्या 1% होतं ते 0.5% आलं आहे असं त्यांनी कॉमेंट केली होती. याचा अर्थच असा आहे की एक्सपोर्ट आणि इम्पोर्टमधली गॅप आपली कमी झाली आहे. पर से पूर्ण जगातच ट्रेड जी आहे ती कमीच झालेली आहे. म्हणजे तुम्ही जर बघाल टोटल एक्सपोर्ट इम्पोर्टचा जो बिझनेस आहे तो तसाच सर्व जगभर कमी झालेला आहे. पण आपल्या दृष्टीने त्यातलं पॉझिटिव्ह एवढंच आहे की आपली जी करंट अकाउंट डेफिसिट होतं ते करंट अकाउंट डेफिसिट ॲज अ पर्सेंटेज ऑफ GDP कमी झालं आहे आणि त्याचा इम्पॅक्ट डेफिनेटली आपल्या याच्यावर होईल. आता ते कशामुळे कमी झालं आहे, काय त्याचे कारणं आहेत, याच्या खोलात शिरायला पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडनं जो मॅन्युफॅक्चर्ड गुड्सचा एक्सपोर्ट होतो हा लार्ज इंडस्ट्री करत नाही. यातला मेजर एक्सपोर्ट हा SME सेक्टरमधनं होतो आणि SME सेक्टरला जर बूस्ट मिळाला, SME सेक्टरमध्ये जर इन्व्हेस्टमेंट्स आल्या तर हे एक्सपोर्ट वाढण्याची शक्यता वाढते. कारण आपला मेजर एक्सपोर्ट मॅन्युफॅक्चर्ड गुड्सचा हा SME सेक्टरमधनं आहे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की पॉलिसी डायरेक्शन जर बघितली की MSMEला बूस्ट द्यायचं, MSMEला स्ट्रेंथन करायचं तर निश्चितपणे होईल. अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की ज्याचा इनडायरेक्ट परिणाम परत MSMEच्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये होणार आहे. तो आता ॲक्च्युअल रिसीटवरती द्यावा लागेल असा एक बदल आणि तो केवळ नॅशनलाइज बँकांना नाही, शेड्यूल्ड बँकांना नाही तर कॉपरेटिव्ह बँकांनाही लागू केला आहे. याच्यातनं बऱ्यापैकी टॅक्स लायबिलिटी कॉपरेटिव्ह बँकांची कमी होणार आहे आणि कॉपरेटिव्ह बँकांचं क्रेडिट डायरेक्शन हे MSME असतं. लार्ज इंडस्ट्रीला कॉपरेटिव्ह बँका पैसे देत नाहीत. त्यांचं बऱ्यापैकी क्रेडिट हे स्मॉल बिझनेसेस आणि फार्मिंग कम्युनिटीकडे असतं. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की इनडायरेक्टली याचा बेनिफिट आपल्याला पुढच्या भविष्यात होणार आहे. याचबरोबर काळ्या पैशाला रोखथाम लावण्याकरता, डिजिटल इकॉनॉमी वाढण्याकरता, महागाई जी आहे तेवढ्याच दर्जाची ठेवण्याकरता किंवा विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी, आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी या बजेटमध्ये नेमकं काय आहे? एका ब्रेक नंतर बघा. कुठे जाऊ नका, पात्रा G24 तास आपण पाहताय. LIC G24 तास आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमानं बजेट 2017. G24 तास रहा एक पाऊल पुढे.